Good morning, students. Welcome to the Suzagod Research Colombo. We will start our new chapter. It is an a bill of exchange, which is an related to it is an kind for format of bill of exchange, which is an related to our exam. 5 marks in objective टेस्ट. ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला काय येणार आहे 5 मार्कासाठी येणार आहे. इट इज अँड केम इन अवर where it is and came in our application based test also as well as in a board paper also. It should be depend on which question in ask in a where paper, board paper, but in application based test it is an compulsorily 5 marks for the bill of exchange format. So let's start our format of bill of exchange. What is a format of bill of exchange? It is an a bill of exchange फॉर्मॅट कसा बनवणार आहात, काय लिहिणार आहात. एक एम्प्टी फॉर्मॅट तुमच्या स्क्रीनसमोर दिसत आहे. त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, नेम ऑफ द ड्रॉवर, ॲड्रेस, नंतर काही ड्रॉवी, डेट ऑफ बिल, असं काही दिलेलं आहे. फर्स्ट स्लाईडमध्ये फर्स्ट आहे जे आपल्याला दिलेलं आहे ते एक एम्प्टी फॉर्मॅट म्हणजे ब्लँक फॉर्मॅट दिलेलं आहे जो तुम्ही पाठ करणार आहात आणि पेपरमध्ये लिहिणार आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला नाही काही तर कमीत कमी 3 ते 4 मार्क मिळणार आहेत. इझिएस्ट पॉईंट आहे, इझिएस्ट टॉपिक आहे, काही अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपरली इन्फॉर्मेशन काय करायचं आहे, फिलअप करायचं आहे. यू शुड बी फाइंड आउट इफ इट इज अन डायरेक्टली गिवन इन द क्वेश्चन, इट इज अन डायरेक्टली गिवन इन द क्वेश्चन ड्रॉवर, ड्रॉवी अँड ऑल दॅट थिंग्स, देन इट शुड बी ओनली कॉपी पेस्ट इन द फॉर्मॅट. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे. कशामध्ये? फॉर्मॅटमध्ये. बाकी सेम ॲज इट इज तसंच असणार आहे. बट इफ इट इज अँड गिवन इन अ सेंटेन्स, जर का तुम्हाला सेंटेन्समध्ये दिलेलं असेल, ॲट दॅट टाईम यू शुड बी रिक्वायर्ड टू फाइंड आउट हू इज अन अ ड्रॉवर अँड हू इज अन अ ड्रॉवी अँड हू इज अन अ प्रे. इफ इट इज अँड गिवन इन वेअर इट इज अँड गिवन इन अ सेंटेन्स, जर का सेंटेन्समध्ये दिलेलं असेल तर मात्र तुम्हाला काय करायचं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. स्क्रीनसमोर तुमचा एक एम्प्टी फॉर्मॅट दिसतो आहे. लक्ष द्या इकडे. इथे वरती सगळ्यात पहिले लिहिणार आहात बिल ऑफ एक्सचेंज. ओके. नेम ऑफ द ड्रॉवर, ॲड्रेस, डेट ऑफ द बिल. इथे कोणाचा ॲड्रेस लिहिणार आहात? ड्रॉवरचा. जे कोणी असेल ते, जो ड्रॉवरचं नाव दिलं असेल तो. ड्रॉवर मीन्स अ पर्सन हू इज अन अ ड्रॉज द बिल. जो व्यक्ती बिल ड्रॉ करणार आहे त्याला काय म्हणतो आपण लोक? ड्रॉवर. अँड अ ड्रॉवी मीन्स अ पर्सन हू इज अन ॲक्सेप्टेड अ बिल. ड्रॉवी म्हणजे कोण आहे? तो पर्सन जो बिल काय करतो आहे? ॲक्सेप्ट करतो आहे. पेई काय आहे सांगते. पेई मीन्स द पर्सन हू इज अन रिसिविंग द अमाऊंट अगेन्स्ट ऑफ द अमाऊंट्स ऑफ द ड्रॉवर. ड्रॉवरच्या अगेन्स्टमध्ये काय करणार आहात तुम्ही लोक? ती अमाऊंट काय करणार आहे? कोण रिसिव्ह करतो आहे? पेई. म्हणजेच काय, एखाद्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी काही सिच्युएशन असेल, काही कंडिशन असेल की ज्यावेळेस ड्रॉवर काय करू शकतो? अमाऊंट रिसिव्ह करू शकत नाही. त्यावेळेस ड्रॉवर काय सांगतो की माझ्या एका थर्ड पर्सनला तुम्ही काय करा, ती अमाऊंट पे ऑफ करा, की त्यावर त्याच्याकडे द्या, त्याच्याकडून मी नंतर कलेक्ट करेल. तो पर्सन म्हणजे तो तिसरा व्यक्ती म्हणजे कोण असणार आहे? पेई असणार आहे. कळलं? सगळ्यात पहिले वरती काय असणार आहे तुमचं? बिल ऑफ एक्सचेंज. इथे नेम ऑफ द ड्रॉवर अँड ॲड्रेस ऑफ द ड्रॉवी. त्याच्यानंतर डेट ऑफ द बिल. वरती काय, वरती कोणाची डेट येणार आहे? डेट ऑफ द बिल. ओके. इथपर्यंत सगळ्यांना कळलं? लेफ्ट हँड साईड म्हणजेच बुकच्या लेफ्ट हँड साईड आणि आपल्या राईट हँड साईडला काय करणार आहात तुम्ही? नेम ऑफ द ड्रॉवर अँड ॲड्रेस. इथे काय ड्रॉ करणार आहात? एक छोटा चौकोन स्टॅम्पच्या स्क्वेअर साईजचा स्टॅम्प बनवणार आहात. इथे तुमचा फॉर्मॅट असणार आहे रुपीज. रुपीज मात्र तुम्ही न्यू सिम्बॉल लिहिणार आहात. रुपीज माझ्याकडे सिम्बॉल नसल्यामुळे RS लिहिलेला आहे. सो रुपीजचा फॉर्मॅट लिहिणार आहात. देन आफ्टर डॅश डेज आफ्टर द डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज डॅश ओनली व्हॅल्यू रिसिव्ड. हे वाक्य पाठ करून द्यायचं. डॅश डेज ऑब्लिक द मंथ म्हणजेच काय, काही वेळेस दिलं असेल 40 डेज, काही वेळेस दिलं असेल 3 मंथ्स, काही वेळेस दिलं असेल 90 डेज, काही वेळेस दिलं असेल आफ्टर 6 मंथ्स, जे काही असेल. इफ इट इज अन गिवन इन द डेज देन यू शुड बी राईट डाऊन द डेज. इफ इट इज अन गिवन इन द मंथ देन यू शुड बी राईट डाऊन द मंथ. जर मंथ दिलं असेल तर मंथ लिहा, डेज दिला असेल तर डेज लिहा. आफ्टर द डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर. मी किंवा माझ्या ऑर्डरनुसार द सम ऑफ रुपीज, जी अमाऊंट असेल ती 10,000 15,000 जी काही दिली असेल ती, द सम ऑफ रुपीज ओनली व्हॅल्यू रिसिव्ड. ओके. सगळ्यांना कळलं इथपर्यंत? काय लिहिलं आहे? सुरुवातीला वरती लिहायचं आहे बिल ऑफ एक्सचेंज. वरती कोणाचा ॲड्रेस? व्हेरी गुड, ड्रॉवरचा. त्याच्यानंतर डेट ऑफ द बिल, त्याच्यानंतर स्टॅम्प, त्याच्यानंतर रुपीज. आणि खालचं वाक्य मात्र काय करायचं? तुम्ही डायरेक्टली पाठ करून घ्यायचं आहे, रट्टा मारायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहिलं तर वेल अँड गुड, पण स्वतःचा सेंटेन्स बनवू नका. मला याने सांगितलं आहे याच्यानुसार मला तुम्ही याला पेमेंट करा. नो, यू शुड बी यूज इन अँड दॅट सिक्वेन्स वाईज सेंटेन्स काय करणार तुम्ही लोक बनवणार आहात. डॅश डेज ऑब्लिक मंथ आफ्टर द डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज व्हॅल्यू रिसिव्ड. खाली तुमचं येणार आहे ड्रॉवीचं नाव. कोणाचं नाव आणि ॲड्रेस? ड्रॉवी. लक्षात ठेवायचं आहे. कोणाचं नाव? ड्रॉवीचं. वरती ड्रॉवर
खाली ड्रॉवी. सेम इट इज अ ॲक्सेप्टेड सिग्नेचर. ड्रॉवीच्या बाजूला ड्रॉवीची सिग्नेचर करा, ड्रॉवरच्या खाली ड्रॉवरची सिग्नेचर करा. कळलं इथपर्यंत? ड्रॉवीचं नाव आणि ॲड्रेस, ॲक्सेप्टेड सिग्नेचर ड्रॉवी. वरती लिहितो आहोत आपण लोक डेट ऑफ द बिल, खाली आहे डेट ऑफ द ॲक्सेप्शन. बिल बनवलं आहे 4 तारखेला, ॲक्सेप्ट मात्र केलं आहे 6 तारखेला, तर डेट ऑफ द ॲक्सेप्टन्स काय करायचं आहे 6 तारखेचं. जे दिली असेल इन्फॉर्मेशन ती फिलअप करायची आहे. सगळ्यांना कळलं आहे? इथे अबाव साईड शुड बी राईट डाऊन द ॲड्रेस ऑफ द ड्रॉवर अँड हिअर यू शुड बी राईट डाऊन द ॲड्रेस ऑफ द ड्रॉवी. वन्स अगेन रिपीटिंग करते, लक्ष द्या इकडे. वरती ड्रॉवर, राईट हँड साईडला काय स्टॅम्प रुपीज, नंतर डॅश डेज आफ्टर द डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज ओनली व्हॅल्यू रिसिव्ड. त्याच्यानंतर तुमचा खाली ड्रॉवीचं नाव आणि ॲड्रेस सेम ॲज इट इज. त्याच्या बाजूला ड्रॉवीची सिग्नेचर, ड्रॉवरच्या खाली ड्रॉवीची सिग्नेचर. स्वतःची साईन मारायची नाही, त्याची साईन बनवण्याचा प्रयत्न करायचा नाही, फक्त नाव लिहायचं आहे. ओके, काय समजलं? काय सांगितलं मॅडमने? जर नाव दिलं असेल तर नावच लिहा, साईन मारायची नाही. साईन लिहिलं आहे फक्त, पण सिग्नेचर काय करायचे, त्याचं नाव लिहायचं आहे. ओके, समजलं सगळ्यांना? चला नेक्स्ट. हे स्लाईडमध्ये काय पेईचं आहे ते पेईचं नंतर सांगते, लक्ष द्या इकडे. प्रिपेअर अ बिल ऑफ एक्सचेंज फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ड्रॉवर शंकर, वडोदरा, गुजरात. ड्रॉवी विनायक, सोमवारपेठ, पुणे. अमाऊंट ₹16,000. पीरियड फॉर 3 months. डेट ऑफ बिल 6 September 2019. डेट ऑफ द ॲक्सेप्टन्स 11 September 2019. ओके, असा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येणार आहे. असा क्वेश्चन कोणी पेपरमध्ये आला, इझी आहे. ड्रॉवरचा ॲड्रेस मॅडमने सांगितलं वरती लिहायचं आहे, लिहून टाका वरती, जसं आहे तसाच. शंकर, वडोदरा, गुजरात. झालं तुमचं इथपर्यंत. पुढे डेट ऑफ द बिल काय सांगितली आहे 6 September. डेट ऑफ द बिल लिहिली आपण लोकांनी 6 September. इकडे बनवला स्टॅम्प. अमाऊंट किती दिली आहे तुमची 16,000. ती अमाऊंट लिहिली ते 16,000. सगळ्यांना इथपर्यंत कळलं आहे? वरती लिहिलं बिल ऑफ एक्सचेंज, इथे लिहिलं आहे शंकर, त्याचा ॲड्रेस अँड डेट ऑफ द बिल 6 September. या साईडला तुमचं स्टॅम्प, या साईडला ₹16,000. ओके, दॅन आफ्टर पिरियड किती दिला आहे 3 months. डेज दिलं आहे का नाही, काय दिलं आहे मंथ दिलं आहे म्हटल्यावरती 3 months. 3 months आफ्टर द डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ ₹16,000 ओनली व्हॅल्यू रिसिव्ड. पैसे किती सांगितलेत 16,000 रुपये. द सम ऑफ ₹16,000 ओनली व्हॅल्यू रिसिव्ड. त्याच्यानंतर ड्रॉवीचा ॲड्रेस विनायक, सोमवारपेठ, पुणे लिहिलं इथे, विनायक, सोमवारपेठ, पुणे. सिग्नेचर, त्याच्यानंतर त्याचं नाव आणि तारीख काय दिलेली आहे, डेट ऑफ द ॲक्सेप्टन्स किती 11 September 2019. 11 September 2019. आणि ड्रॉवरचे सिग्नेचर ॲज इट इज सिग्नेचर. ओके, सगळ्यांना कळलं आहे? एकदा रिपीट करू. चला लक्ष द्या इकडे. काय केलं आहे, ह्या साईडला वरती बिल ऑफ एक्सचेंज लिहिलं. इथे कोणाचा ॲड्रेस सांगितला मॅमने, ड्रॉवरचा. इथे कोणती बिल, व्हेरी गुड, डेट ऑफ द बिल. इकडे तुमचं स्टॅम्प, इकडे तुमची अमाऊंट. त्याच्यानंतर सेंटेन्स येणार आहे 3 months आफ्टर द डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ ₹16,000 ओनली व्हॅल्यू रिसिव्ड. त्याच्यानंतर इथे तुमचं ड्रॉवीचं नाव, ड्रॉवीचा ॲड्रेस, इकडे तुमची ड्रॉवीची सिग्नेचर आणि इथे तुमचं डेट ऑफ द ॲक्सेप्टन्स आणि इथे तुमची ड्रॉवरची सिग्नेचर. पेपरला 5 मार्कासाठी येणार आहे. सो प्रिपेअर्ड फॉर द 5 marks इन ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट ऑल्सो ॲज वेल ॲज समटाईम्स इन अ बोर्ड पेपर ऑल्सो. Last time it is a compulsory for the every time it should be given in exam for compulsory bill of exchange, but current time let's see what happen in a paper pattern. It's an so 95% chances, 90 to 95% chances it will become a application based test as well as where board paper मध्ये क्वेश्चन पेपरमध्ये पेपर फॉर्मॅटमध्ये बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट येणं आहे. कळालं आहे सगळ्यांना इथपर्यंत? हा होता आपला कोणता, जेव्हा पेई नव्हता, म्हणजे ड्रॉवर आणि ड्रॉवी दिलेलं असेल तर. ड्रॉवर आणि ड्रॉवी दिलं असेल तर ड्रॉवरचा ॲड्रेस, ड्रॉवीचा ॲड्रेस आणि आपल्या दिल्याप्रमाणे डॅश मंथ आफ्टर द डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर. ड्रॉवीच्या बाजूला ड्रॉवीची सिग्नेचर, ड्रॉवरच्या खाली ड्रॉवरची सिग्नेचर. सगळ्यांना इथपर्यंत कळालेलं असेल. ओके, चला आता क्वेश्चन बघूया, तो म्हणजे पेईचा. व्हॉट इज द डिफरन्स वेन इन द क्वेश्चन गिवन अ पेई. पेई जर दिलेला असेल तर काय डिफरन्स आहे, लक्ष द्या इकडे. एक फॉर्मॅट होता माझा हा वाला,
डॅश डेज आफ्टर द डेट पे टू मी ब्लँक फॉर्मॅट दिला आहे, म्हणजे तुम्ही असा पाठ करून घ्याल. आणि दुसरा फॉर्मॅट दुसऱ्या दिला हा सेम ॲज इट इज आहे, काही फरक नाही. ड्रॉवरचं नाव, ड्रॉवरचा ॲड्रेस, इकडे स्टॅम्प, इकडे रुपीज, वरती बिल ऑफ एक्सचेंज लिहिलेलं आहे. व्हॉट इज अ चेंज इन दॅट टाईम वेन द पेई इज गिवन. पेई जर दिलेलं असेल तर त्यावेळेस काय डिफरन्स असणार आहे, तर लक्ष द्या. डॅश डेज आफ्टर द डेट पे टू पेई ऑर हिज ऑर हर ऑर्डर. मुलगा असेल तर पेईचं नाव, त्याचा ॲड्रेस ऑर हिज ऑर्डर लिहा. मुलगी असेल तर पेई म्हणजे त्या मुलीचं नाव, त्याचा ॲड्रेस ऑर हर ऑर्डर लिहा. आता इथे काय दिलं तर बघ, पे टू मी ऑर माय ऑर्डर. ज्यावेळेस पेई नव्हता त्यावेळेस काय लिहितो आपण लोक, पे टू मी ऑर माय ऑर्डर. आणि ज्यावेळेस पेईला द्यायचं असेल त्यावेळेस फक्त डिफरन्स आहे काय, त्या व्यक्तीचं नाव इथे लिहायचं, मेन्शन करायचं. त्या व्यक्तीचं नाव दुसरं तिसऱ्या ठिकाणी कुठेही येणार नाही, फक्त आणि फक्त कुठे, इथे. पे टू पेई ऑर हिज ऑर हर ऑर्डर द सम ऑफ रुपीज ओनली व्हॅल्यू रिसिव्ड. सेम सेंटेन्स आहे, काही नाही. ज्यावेळेस पेई असेल त्यावेळेस पेईचं नाव चेंज करा, ज्यावेळेस पेई नसेल त्यावेळेस मेन्शन करणार आहात पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज ओनली व्हॅल्यू रिसिव्ड. ओके, व्हॉट इज अ डिफरन्स कळलं आहे. सेम ॲज इट इज. खाली ड्रॉवीचं नाव, ड्रॉवीचा ॲड्रेस, ड्रॉवीची सिग्नेचर, ड्रॉवरची सिग्नेचर. पेईचा आता पत्ता कुठेही असणार नाही, फक्त कुठे असणार आहे ते म्हणजे आपल्या इथे जिथे आपण लोक सेंटेन्स मिळवणार आहोत. ओके, सगळ्यांना कळलं आहे. पेईचा ॲड्रेस, नाव कुठे असणार आहे, फक्त आपल्या ह्या पॅरेग्राफमध्ये जिथे आपण लोक काय करणार आहोत, मेन्शन करणार आहोत. इथे मात्र काय लिहितो आपण लोक, पे टू मी ऑर माय ऑर्डर, आणि इकडे मात्र पेई हिज ऑर हर ऑर्डर. ओके, चला आता पेईचा क्वेश्चन घेऊया. मग हा क्वेश्चन झाला होता आपला. प्रिपेअर अ बिल ऑफ एक्सचेंज फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ड्रॉवर दिनेश, पी आर रोड, अंधेरी वेस्ट. ड्रॉवी महेश, LVS रोड, मुलुंड. पेई अमित, ठाणे वेस्ट. अमाउंट ₹9,500. डेट ऑफ बिल 26 नोव्हेंबर 2019. डेट ऑफ ॲक्सेप्टन्स 29 नोव्हेंबर 2019. क्वेश्चन आला आहे ॲज इट इज, सगळं दिलेलं आहे. लक्ष द्या इकडे. बिल ऑफ एक्सचेंज दिलं, इथे त्याचा ॲड्रेस कोणाचा, ड्रॉवरचा. व्हेरी नाईस. दिनेश, PR रोड, अंधेरी वेस्ट. डेट ऑफ द बिल 26 नोव्हेंबर. हे झालं, हे झालं. आता मग पुढे किती अमाऊंट दिली आहे, 9,500. काय दिले, 4 मंथ्स. ओके, स्टॅम्प लिहिलं, रुपीज दिलेला 9,500. इथे लिहायचं आहे 4 मंथ्स आफ्टर द डेट पे टू, व्हेरी गुड, पे टू अमित, ठाणे वेस्ट और हीज ऑर्डर. अमित, पे टू हीज ऑर्डर. ओके, 4 months after the date pay to Amit, Thane West or his order the sum of rupees 9,500 only value received. इथे काय दिलं होतं, पे टू मी और माय ऑर्डर, कारण की इथे पेई दिलेला नव्हता. इथे मात्र काय केलेलं आहे, पेई दिलेला आहे. तर पैसे दिनेशला पे करायचे नाही आहे, पैसे पे कोणाला करायचे आहेत, अमितला पे करायचे आहेत. म्हणून अमित जसं सांगेल तसं अमितच्या नावाने 4 months after the date pay to Amit, Thane West or his order the sum of rupees किती, 9,500 only value received. इथे पुन्हा ड्रॉवीचं नाव, ड्रॉवीचा ॲड्रेस सेम ॲज इट इज. इथे ड्रॉवीची सिग्नेचर, इथे ड्रॉवरची सिग्नेचर. अमित बिमित शांपटी करायची नाही. काय सांगितलं आहे, दिनेशचं नाव लिहिलं आहे, ड्रॉवरचंच नाव लिहा, इकडे ड्रॉवीचं नाव लिहिणार आहात. ओके, सगळ्यांना कळलं इथपर्यंत. काय चेंजेस सांगितले मॅमने, फक्त सेंटेन्समध्ये, फक्त कुठे पॅरेग्राफ्समध्ये तुम्ही काय करणार आहात, इथे चेंज करणार आहात फक्त, बस. बाकी कुठेही चेंजेस नाही. हे होते तुमचे जर्नल ॲक्सेप्टन्स ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज. काही वेळेस काही कंडिशन्स असतात. कंडिशनल बिल ऑफ एक्सचेंज काय असतात ते तुम्हाला लोकांना मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. कंडिशनल एक्सचेंजमध्ये काय असतात, जसं की फॉर एक्झाम्पल 10 तारखेला पेमेंट करायचं आहे, तो म्हणतो 10 तारखेला पेमेंट करू शकत नाही. काय म्हणतो आहे, मी 15 तारखेला करणार आहे, किंवा 4 महिन्याने पेमेंट करणार होतो ना, 4 महिन्यांनी नाही करणार, मी 5 महिन्यांनी करणार आहे. दिली कंडिशन, ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर 10,000 पे करायचे, तो म्हणतो सॉरी मला 10,000 जमणार नाही, मी 8,000 रुपये पे करणार. झाली कंडिशन. तो म्हणणार आहे मला मुलुंडला पैसे पे करता येणार नाही आहे, मी ठाण्याला पैसे पे करणार आहे. झाली कंडिशन.
अशा काही कंडिशन असतात, काही वेळेस काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, त्यावेळेस काही ॲक्सेप्टन्स प्रॉपरली डायरेक्टली विदाऊट एनी कंडिशन्स काय करत असतात ते लोक बिल ॲक्सेप्ट करत असतात, त्याला म्हणतात जनरल ॲक्सेप्टन्स. आणि जर का काही कंडिशन पुटआउट्स केलेली असेल तर त्या कंडिशन्समध्ये आपण म्हणणार आहोत कंडिशन कसं आहे कंडिशनल बिल, ते आपण लोक नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता पुन्हा एकदा ॲज युजल नेहमीप्रमाणे रिकॅप. नॉर्मल फॉर्मॅट पाठ झाला सगळ्यांचा. इथे कोणाचा ॲड्रेस, ड्रॉवरचा ॲड्रेस पेपरला 5 मार्काला येणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी याची तयारी करायची आहे. ड्रॉवरचा ॲड्रेस, स्टॅम्प, अमाऊंट, डॅश डेज आफ्टर द डेट, पे टू मी ऑर माय ऑर्डर. हे कधी लिहिणार आहात तुम्ही लोक? जेव्हा पेई नसेल. व्हेरी नाईस. काय आहे? जेव्हा पेई नसेल तेव्हा काय करणार आहात तुम्ही लोक? पे टू मी ऑर माय ऑर्डर. द सम ऑफ रुपीज ओनली व्हॅल्यू रिसिव्ड. इथे कोणाचं नाव येणार आहे? ड्रॉवीचं. इथे कोणाची सिग्नेचर? ड्रॉवीची. आणि इथे कोणाची सिग्नेचर? ड्रॉवरची. सगळ्यांना समजलं? ओके. पेई असल्यावरती काही असं आगळं वेगळं नाही आहे, सेमच. काय लिहिलं आहे इथे? ड्रॉवरचा ॲड्रेस, डेट ऑफ द बिल, इथे स्टॅम्प, इथे अमाऊंट, डॅश डेज आफ्टर द डेट, पे टू पेई हिज ऑर हर ऑर्डर. फक्त एकच चेंज, ते म्हणजे काय? हे इथे फक्त काय येणार आहे? पेईचं नाव आणि पेईचा ॲड्रेस, आणि तो जसं सांगेल तसं. सम ऑफ रुपीज ओनली व्हॅल्यू रिसिव्ड ॲज इट इज, सेम ॲज इट इज असंच आहे. इथे काय येणार आहे तुमचं? ड्रॉवीचं नाव, ड्रॉवीचा ॲड्रेस, इथे तुमचं काय आहे? ड्रॉवीची सिग्नेचर आणि डेट ऑफ द ॲक्सेप्टन्स, इथे तुमचं ड्रॉवरची साईन. इकडे कोण? ड्रॉवर. इकडे कोण? ड्रॉवी. इकडे कोण आहे? ड्रॉवर. ओके. इथे कोणाची सिग्नेचर? बाजूबाजूलाच, ड्रॉवीच्या बाजूला ड्रॉवी करा आणि ड्रॉवरच्या खाली ड्रॉवर करा. समजलं आहे? डिफरन्स काहीही जास्तीचा नाही. ओके. ॲज युजल इथे स्टॅम्प लिहा, इथे अमाऊंट लिहा, इथे ड्रॉवरचं नाव, पुन्हा इथे ड्रॉवीचं नाव, इथे ड्रॉवी, इथे ड्रॉवरची सिग्नेचर. फक्त डिफरन्स काय? इथे लिहायचं आहे पे टू मी ऑर माय ऑर्डर आणि इथे पेईचा ॲड्रेस. ओके. सगळ्यांना समजलं आहे? नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लोक काय करणार आहोत? कंडिशनल बिलचे. हे नॉर्मल बिल आहे, याच्यामध्ये कुठे कंडिशन दिसते का तुम्हाला? 16,000 लिहिले आहे का? डेट ऑफ द ॲक्सेप्टन्स 11 सप्टेंबर 2019 फॉर अमाऊंट रुपीज 15,000. काही दिलेलं नाही, नॉर्मल आहे. 16,000 रुपयाचं बिल ड्रॉ केलं होतं, 6 सप्टेंबरला ड्रॉ केलं होतं, 11 सप्टेंबरला घेतलं आहे. काही कंडिशन नाही, 3 महिन्यांनी पे करायचं आहे. इझिली ड्रॉवरचं नाव लिहून टाकलं आहे, इथे लिहिलं आहे अमाऊंट लिहिली, रुपीज लिहिली, इथे ड्रॉवीचं नाव ॲड्रेस, इथे ड्रॉवरचं नाव ॲड्रेस, सिग्नेचर आणि डेट ऑफ द ॲक्सेप्टन्स. काही डिफरन्स नाही, इझी बिल होतं. ओके. इकडे देखील काय दिलं आहे? ड्रॉवरचं नाव, ड्रॉवीचं नाव, पेई, अमाऊंट, पिरियड दिलेला आहे 26 आणि 20 नोव्हेंबर. ओके. सेम कंडिशन नाही आहे ना की मी 4,000 रुपये 4-5 महिन्यांनीच पे करेल, मी 8,000 रुपये देईल, मी काही बिल घेणारच नाही, असं काही दिलेलं नाही. नॉर्मल आहे. इथे नाव लिहिलं ड्रॉवरचं, इथे स्टॅम्प लिहिला, इथे रुपीज लिहिलं. किती महिन्यानंतर? तो 4 मंथ्स नंतर. 4 मंथ्स आफ्टर द डेट, पे टू अमित ठाणे वेस्ट ऑर हिज ऑर्डर द सम ऑफ रुपीज 9,500 ओनली व्हॅल्यू रिसिव्ड. इथे त्याचं ड्रॉवीचं नाव, ड्रॉवीचा ॲड्रेस, इकडे तुमची ड्रॉवीची सिग्नेचर, इथे तुमची ड्रॉवरची सिग्नेचर. फक्त लक्षात ठेवायचं इथे कोण येणार आहे? आपला पेई. व्हेरी गुड. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनला, नेक्स्ट लेक्चरला आपण लोक नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत. इट इज अ कंडिशनल बिल, दॅन अवर बिल ऑफ एक्सचेंज फॉर्मॅट शुड बी कम्प्लिटेड. ओके. सो थँक्यू.